नमस्कार. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नंदिनीच्या रूम मध्ये रम्या आणि आत्या आलेले असतात. तेव्हा रम्या आत्याला बोलते की काय ग आई, काय हालत केलीस तू या बिचाऱ्या नंदिनीची. बघ, जे घर तिने जोडून ठेवलं होतं तेच घर तिच्या विरोधात उभं आहे आणि ज्या नजरा मायेने बघायच्या ना, आता रोखून धरल्या जातात. हो ना. आत्या नंदिनीला बोलते की जी लोक माझ्या विरोधात जाताना त्यांचे मी असेच हाल करते रम्या, आणि ही नंदिनी तर माझ्या रडारावर तर पहिल्यापासूनच होती. नंदिनी आत्याला विचारते की काय मिळालं एवढं सगळं करून. यावर आत्या बोलते की आनंद, तुला हरवण्याचा आनंद. तू नेहमीच म्हणतेस ना नंदिनी, मी नंदिनी बोलून नाही करून दाखवते. पण ही वसुंधरा काही न म्हणता करून दाखवलं. तुला प्रश्न पडला असेल ना नंदिनी, मी हे सगळं कसं आणि कधी केलं ते. मग ऐक, कान उघडे ठेवून ऐक. सुरुवातीपासून तुला क्रमवार सांगते. नंदिनीला प्लॅन करून कसं अडकवलं असतं ते सर्व आत्या तिला सांगत असते. त्या दिवशी जेव्हा काव्याने तुला पिहूला बोलता करण्यासाठी ड्रॉइंग बुकचा वापर करून घे हा पर्याय सुचवला होता ना, तेव्हा तुमचं बोलणं किचनच्या बाहेर कोणीतरी ऐकत होतं. कोण ऐकत होतं? यावर रम्या बोलते की तुमचं बोलणं ऐकल्यावर मी आईकडे गेले आणि मग तिथून सुरू झाला तुला उद्ध्वस्त करण्याचा अध्याय. आत्या नंदिनीला बोलते की तुला असं वाटतंय का नंदिनी की पिहूने ते लग्न मंडपाचे चित्र स्वतःने काढलं होतं? चूक. ते चित्र आम्ही तिच्या डोक्यामध्ये फिट करून आलो होतो. नंदिनी बोलते की काय म्हणजे काय केलं होतं तुम्ही? म्हणजे तुम्ही तुम्हाला हवं ते तेवढंच पेरलं पिहूच्या डोक्यात. आत्या म्हणते की करेक्ट, आणि पेरलेलं भरघोस उगवलं सुद्धा. सगळं आमच्या मनासारखं झालं. पिहू रात्री ते चित्र घेऊन तुझ्याकडे आली आणि तुझा आमच्यावरचा संशय पक्का झाला. रम्या आत्याला बोलते की काय ग आई, कुठून आणते एवढं डेअरिंग? तुला भीती नाही वाटली का? नंदिनी येईल तुला जाब विचारेल तेव्हा काय होईल याचा विचार सुद्धा केला नाहीस. आत्या बोलते की केला ना, पण सगळ्या आधीपासूनच ठरवलं होतं. वाटच बघत होती नंदिनी मला जाब विचारायला कधी येते. नंदिनी बोलते की म्हणजे तुम्ही आधीपासून प्लॅनिंग केलं? यावर आत्या बोलते की हो, खरं तर तू माझ्या खोलीत नाही आली तर मी तुझ्या माझ्या खोलीपर्यंत घेऊन आले. आपल्यात वादविवाद झाले. मी घाबरल्यासारखं दाखवलं, मला काय माहितीच नाही असं दाखवलं, आणि नंतर मीच तुला चॅलेंज केलं की तुला ज्याला कोणाला जे सांगायचं असेल ना ते सांग. कोणी तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही. आणि नेमकं तेच झालं. तुझ्यावरती कोणीही विश्वास ठेवला नाही नंदिनी. त्यावर रम्या बोलते की त्यावेळेस तू बरोबर तेच केलं नंदिनी, जे आम्हाला हवं होतं. 24 तासाची मुदत मागून घेतली. मागितली नसती ना नंदिनी तरी तुझ्यावर उपकार म्हणून आम्ही ती तुला देऊन टाकली असती. आणि दोघी हसायला लागतात. आत्या बोलते की 24 तासात तू कुठला पुरावा आणणार ते आधीच माहिती होतं मला. दीपकला मीच तर तयार केलं होतं. तेव्हा आत्या सांगते की मी दीपकला बोलले होते की मीच तुझी सुटका करायला हवं आहे, असं थोडीच आहे. तेव्हा दीपक बोलला की मदत तुम्हाला हवी आहे ना, मग आणखीन कोण करणार आहे? तर आत्या बोलते की जशी मला तुझ्या मदतीची गरज आहे ना तशी नंदिनीला सुद्धा आहे दीपक. मग यावर दीपक बोलतो की म्हणजे? आत्या बोलते की म्हणजे मी जशी तुझी मदत मागायला आली आहे ना तशी नंदिनी तुझ्या पुढे हात पसरायला येईल आणि तू असं दाखव की तुला तुझ्या चुकाची जाणीव झालीये. रडता येतं ना तुला, खूप रड, म्हणजे तिला विश्वास बसायला पाहिजे. ती तुला विचारेल वसू आत्याच्या विरोधात साक्ष देशील का? लगेच हो म्हणून टाक. अजिबात विचार करण्याच्या फंद्यात पडू नको. पण तिला एक अट घालायची. तिला म्हण की मला चांगलं आयुष्य जगायचंय, मला एक नवीन आयुष्य जगायची संधी दे, माझी सुटका कर याच्यातनं. दीपक बोलतो की अहो ती कशी सुटका करेल? त्या बोलते की बेल तर मिळून देऊ शकेल ना. आज तिचा खरेपणा सिद्ध करण्यासाठी वाटेल ते करू शकते. आणि तू घरी यायचं आणि असं सांगायचं की तोच दीपक ज्याला तुम्ही नंदिनीला किडनॅप करायची सुपारी दिली होती. दीपक बोलतो की पण नंदिनी अडकेल कशी? आत्या बोलते की माझ्यावर आरोप केल्यानंतर मी तुला फोन करेन. रिंग वाजल्यानंतर फोन काढायला जा. खिशात अलगद जामिनाचे पेपर जमिनीवरती टाक. त्यापुढे जे काय करायचं असेल ना ते रम्या करेल. आत्या बोलते की तुला वाटलं की तू दीपकला घेऊन आली, पण ते माझं प्याद होतं. यावर रम्या बोलते की ही नंदिनी स्वतःला वजीर समजून पुरावे गोळा करत होती. नंदिनी आता तरी तुला कळलं ना, तू आम्हाला खोटं सिद्ध करत नव्हती. आम्ही तुला खोटं सिद्ध करण्यासाठी हा डाव खेळत होतो. आत्या बोलते की घरात जे काही रोज भांडणं होईल ते तुझ्यामुळे होईल, आणि जरी नाही झाली तरी वसुंधरा शितोळे करेल. रम्या नंदिनीला लुजर म्हणून हिणवून दोघी जायला निघतात.
यावर नंदिनी रागानेच बोलते की खूप मस्ती डोक्यात जाऊ देऊ नका तुम्ही दोघी, कारण आजपर्यंत तुम्ही फक्त माझ्यातले सोज्वळ आणि संयमी नंदिनी बघितलं. माझं घर विस्कटायला निघाला तुम्ही दोघी. आता मी बघते ही घडी तुम्ही कशी विस्कटतात ते. हे घर आणि या घरातली माणसं स्वाभिमान आहे माझा, आणि या स्वाभिमानाला तुम्ही चॅलेंज केलं. आता तुम्ही बघा ही नंदिनी काय करते ती. ही नंदिनी तुम्हाला मुखवटा उतरल्याशिवाय मी शांत बसणार नाही. अजून संपला नाही आहे वसू आत्या हा खेळ. मी अजून जिंकली नाहीये. आज रात्री तुम्ही सुखाने झोपाल, पण लवकरच मी तुमच्या दोघींची झोप उडवणार आहे. एकमेकींना धरून उभे राहा, कारण की वादळ येणार आहे, आणि इतकं बेफान वादळ येणार आहे की नाही त्याचा सामना करणं तर सोडाच, त्याच्या पुढे तुम्हाला निभाव सुद्धा लागणार नाही. आणि दोघी तिथून जातात. दुसरीकडे आपण पाहतो की विक्रम नाश्ता करायला आलेला असतो. तेव्हा नंदिनी तिथे पोहे घेऊन येते. विक्रम पोहे बघून खुश होतो आणि बोलतो पोहे. तेव्हा नंदिनीला बघून त्याचा चेहरा उतरतो. तेव्हा मानिनी तिथे येते आणि बोलते की तुमच्यासाठी तुमच्या आवडीचे पोहे केले आहे नंदिनीने. यावर विक्रम बोलतो की हो. मग मानिनी बोलते की मग तुम्ही खात नाही आहात. यावर विक्रम बोलते की मला आता फळ खाऊसं वाटतंय, पोहे नको. तेव्हा मानिनी बोलते की नंदिनी त्यांना फळ चिरून दे. यावर विक्रम बोलतो की नाही, मी असेच खातो. तेव्हा नंदिनी जायला निघते. त्यावर मानिनी म्हणते की अहो प्रॉब्लेम काय आहे तुमचा? तुम्ही काय नंदिनीच्या हातातलं खाणं पिणं बंद करणार आहात का? तिला वाईट टाकणार आहात तिला? यावर विक्रम बोलतो की तुझी सून आहे ती, तिने हवं तसं करावं, पण माझ्यासाठी काही करू नये बस. यावर मानिनी बोलते की पुरे, रुसून फुगून बसण्याची किंवा रागवण्याची काही गरज नाही आहे. विषय तुम्ही इथेच संपवा आता. यावर विक्रम बोलतो की कधीच संपणार नाही. फुगलो किंवा रागवलेलं नाहीच आहे, मी दुखावलेलो आहे. यावर मानिनी ओरडूनच बोलते की तुम्ही एकटे दुखावलेले नाही आहात, नंदिनी सुद्धा खूप दुखावलेली आहे. तुमच्या वागण्यामुळे ती अजून अजून दुखावली जाते. तिच्या मनाचा जरा विचार करा. विक्रम जरा ओरडूनच बोलतो की आणि दुसऱ्यावर आरोप करणं, त्यांच्या मनाचा विचार करत नाही, त्यांचा मी का विचार करू? मानिनी बोलते की काय बोलताय तुम्ही, कसं वागतायत, मला सहन होत नाही आहे. माझ्यासाठी तरी बंद करा हा विषय. आता हे सगळं विक्रम रागावून बोलतोय. यापुढे मी हा विषय कोणासाठीही सोडणार नाहीये, आणि माझं रूपही तू पहिल्यांदा बघते आहेस ना. माझ्या जागी येऊन तुझ्या सुनेच्या चुकाकडे बघ, आणि तिचंही खरं रूप तुला दिसेल. तेव्हा तिथे जीवा आणि काव्या पाहतही येतो. नंदिनी रडूनच बोलते की आई बाबा तुम्ही प्लीज भांडू नका असं. यावर मानिनी बोलते की थांब जरा नंदिनी, आणि विक्रमशी बोलते की तिचं खरं रूप मला कळलं. मग त्या रूपाचं काय? तुम्हीही आधी बघितलं होतं. नंदिनीने आपल्यासाठी काय काय केलं याचं काय पाढे वाचायला लावणार आहे तुम्ही मला? जीवा विक्रमला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण विक्रम त्याचंही ऐकत नाही. विक्रम बोलते की पाढे वाच वाच पाढे. तेव्हा मानिनी बोलते की हो, सांगावंच लागेल, कारण का तुम्ही विसरला आहात. तुम्ही सगळं नंदिनीच्या आयुष्यात जे काही घडलं होतं त्यानंतर आपल्यासाठी तिने आपल्या घराचा माप ओलांडून या घरात आली, आणि यानंतर तिने सगळ्यांना आपलंसं केलं. तुम्हाला, मला आणि जीवाला. मला खूप वर्षांनी एक चांगली मैत्रीण मिळाली. तुम्हाला लेक मिळाली, जीवाला समजून घेणारी एक चांगली मैत्री. तिने सगळी नाती जपण्याचा प्रयत्न केला. या घरातल्या सगळ्या रीती भाती शिकून घेतल्या. ती हे सगळं करते, आणि तुम्ही काय करतात बघा. वट पौर्णिमेला काय झालेलं माहिती आहे ना तुम्हाला? तिच्या पायाला लागलं असतानाही तिने आपल्या मुलाच्या आयुष्यासाठी वडाला फेऱ्या मारल्या या मुलीने, आणि तुम्ही असं वागताय तिच्याशी. मला असं वाटत होतं तुम्ही एका नजरेत माणसाला ओळखतात, पण नाही, तुम्ही ओळखत नाही आहात. तुम्ही चुकतायत विक्रम. तेव्हा विक्रम ओरडूनच बोलतो की तेव्हा पार्थ आणि जीवा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते, पण तो जाम भडकला होता. विक्रम खरंच खूप दुखावला होता, आणि मानिनीला बोलतो की तू काय वेगळं वागली होतीस तेव्हा आपल्या लेकाच्या जीवावर बेतलं होतं, तेव्हा तू तिला खोलीत येण्यापासून अडवलं होतं ना, तू सुद्धा तिला लांबच ठेवलं होतं ना. तेव्हा मानिनी बोलते की चुकले होते मी, हे मी मान्य करते, आणि तिची माफी सुद्धा मागितली होती. तुम्हाला सुद्धा एक दिवस तिची माफी मागावी लागणार. विक्रम बोलतो की मी माफी मागणार नाही. चूक तिची आहे, तिने माफी मागितली पाहिजे. वसुताईची माफी मागायला सांगितली होती, तिने मागितली माफी. मानिनी बोलते की काय ताई ताई करतात, आंधळे झाला तुम्ही बहिणीच्या पुढे. दोघांचे जोरदार भांडण होतं. तेव्हा नंदिनीला आठवतं की विक्रम आणि मानिनी दोघांमध्ये किती प्रेम आहे, आणि आता किती भांडतंय. तेव्हा हे दोघांचं रूप बघून सगळे शॉक होतात. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.